हे बघा, अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय, काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे. आपण कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, काँग्रेस पक्षाबरोबर राहावं हीच या ठिकाणी विनंती. किंवा कसं बोलणं चालू आहे का? कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा. पक्ष आपल्या विरोधात नाही आहे, काही आघाडीच्या अडचणी आहेत, त्यामुळे चर्चा, निर्णय, घोषणा झाल्या असतील. कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, काँग्रेस पक्षाबरोबर राहावं हीच या ठिकाणी विनंती. नमस्कार. सांगली काँग्रेस हा सांगली बालेकिल्ला आहे. 2019 असेल, 2024 असेल, सातत्यानं काँग्रेसवरच अन्याय केला जातोय मित्र पक्षांच्याकडून. बघा, कुणी केला नाही केला, का केला, हे बघा, अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय, काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे. आपण आणि म्हणून तर रोष आहे. पण कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे. मी एवढं ह्याच ठिकाणी एवढंच सांगू शकतो. सोमवार तुम्ही अर्ज दाखल करणार अशी चर्चा आहे. बघा, मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाही आहे. मात्र जे काही घडले ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल, पक्षाची बदनामी होईल, असं कुणी काही कृत्य करू नये अशी मी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो. भाजपाचे उमेदवार तुम्हाला मैदानात या असं आव्हान देत आहेत. पुन्हा मी तेच सांगतो की आजचा विषय हा कार्यकर्त्यांच्या निर्माण झालेल्या रोषाबद्दल आहे आणि कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपला संयम सोडू नये. श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी प्रत्येक कार्यकर्त्याला देतो. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.